नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लेमन राईस। त्यासाठी इथे मी 1 कप इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। त्या अगोदर आपण हा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। या पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने तांदूळ स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत। इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 1 कप तांदूळसाठी आपल्याला 2.5 कप इतकं पाणी सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे। तर गॅसवरती मी पातेल्यामध्ये 2.5 कप इतकं पाणी उकळवण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। पाणी इथे गरम करण्यासाठी ठेवून घेतलेले आहे। पाण्याला अजून आपल्या उकळ आलेला नाहीये। आपल्याला चवीनुसार मीठ यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाण्याला चांगला उकळ आला की त्यानंतर आपल्याला धुवून घेतलेले तांदूळ पाण्यामध्ये ऍड करायचे आहेत। पाण्याला इथे चांगला उकळ आलेला आहे। आता आपण तांदूळ यामध्ये काढून घेऊया। गॅस इथे मी फुलच ठेवून घेतलेला आहे। आपण जेव्हा तांदूळ यामध्ये ऍड करतो तेव्हा पाण्याचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने फुल गॅस वरूनच तांदूळ सर्व यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत। चांगले मिक्स करून घेऊया। आता फुल गॅस वरतीच आपण चांगले शिजवून घेणार आहोत। इथे आपण राईस चांगला शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी आहे। आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून राईस पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। झाकून इथे आपण 5 मिनिटांसाठी राईस चांगला शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला राईस मस्तपैकी शिजलेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी झाकून हा असाच बाजूला ठेवून घेऊया। 5 मिनिट झालेले आहेत। इथे आपण राईस पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। हे बघा, चमच्याने या पद्धतीने मोकळा करून घेऊया। आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत। हे बघा, मस्तपैकी इथे आपला राईस चांगला मोकळा झालेला आहे। फोडणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून चणा डाळ, 1 टीस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून शेंगदाणे, 2 चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, 1 लाल सुकी मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, अर्ध्या लिंबाची फोड घेतलीये, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे। सर्वात अगोदर मोहरी काढून घेऊया। त्यानंतर हिंग, यामध्ये चणा डाळ, उडदाची डाळ, शेंगदाणे, लाल सुकी मिरची, हिरवी मिरची सुद्धा काढून घेऊया आणि कढीपत्त्याची पानं आणि चांगले मिक्स करून घेऊया। मिनिटभरासाठी आपण सर्व जिन्नस चांगले परतून घेतलेले आहेत। यामध्येच आता हळद काढून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। भात शिजताना आपण मीठ यामध्ये काढून घेतलं होतं। चांगलं मिक्स करून घेऊया। आता शिजवून घेतलेला भात आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर संपूर्ण भात आता आपण यामध्ये काढून घेणार आहोत। संपूर्ण राईस आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे। हे बघा, मीडियम साईजचं 1 लिंबू आपल्याला यामध्ये लागणार आहे। मी इथे मोठं होतं म्हणून एक अर्धी फोड घेतली होती। आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला फक्त लो ते मीडियम गॅसवरती 1 ते 2 मिनिटांसाठी राईस चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे। हे बघा, हलक्या हाताने चांगलं मिक्स करून परतून घेऊया। सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे आपला मस्तपैकी लेमन राईस बनून तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया।
तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट लेमन राईस बनून तयार झालेला आहे। बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना, मग वाट कसली बघताय, पटकन किचन मध्ये जा आणि या पद्धतीने लेमन राईस बनवून बघा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।